हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKJ लर्निंग अकॅडमी। आज आहे 8 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, मुख्यमंत्री वयश्री योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्यामध्ये नुकताच मुख्यमंत्री वयश्री योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित ही योजना आहे। महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू केलेली आहे। राज्यातील शारीरिक किंवा मानसिकरित्या अपंग असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांना 3,000 रुपये दिले जाणार आहेत। राज्यातील 15 लाख वरिष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 65 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे। या योजनेसाठी राज्य सरकारने 480 कोटी रुपयांची तरतूदही केलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया, भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन केव्हापासून कधीपर्यंत केलं गेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान या भारत ऊर्जा सप्ताहाचे आयोजन हे करण्यात आलेलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भारत ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन नुकताच गोवा येथे करण्यात आलं आहे। या ऊर्जा सप्ताहाचे आयोजन 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेलं आहे। ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन जे आहे केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय आणि भारतीय पेट्रोलियम महासंघ यांच्याकडून करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाची प्रायोजक कंपनी आहे सौदी अरबमधील राष्ट्रीय तेल कंपनी आहे सौदी अरामको। विविध देशातील 17 ऊर्जामंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि 900पेक्षा जास्त प्रदर्शक यामध्ये भाग घेणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, नुकताच भारतीय सेनेचे उपप्रमुख म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी उपेंद्र द्विवेदी यांना भारतीय सेनेचे उपप्रमुख म्हणून नुकताच नियुक्त करण्यात आलेला आहे। तर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती भारतीय सैन्याचे उपप्रमुख अर्थात व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांनी MV सुचेंद्र कुमार यांचं स्थान घेतलेलं आहे। उपेंद्र तिवारी यांना परम विशिष्ट पदक तसेच अतिविशिष्ट सेवा पदकाने देखील सन्मानित केलं गेलं आहे। उत्तर सेना कमांडचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आहेत आणि आता ते 15 फेब्रुवारीपासून भारतीय सेना उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील। त्यांनी या अगोदर भारतीय सेनेमध्ये अनेक महत्त्वाची पदे देखील भूषवलेली आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, नुकताच कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा फ्री प्रवास नीतीची घोषणा केलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी इराण। इराण या देशाने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा फ्री प्रवास नीती जी आहे याची घोषणा केलेली आहे। तर इराणचा प्रवास आता भारतीय नागरिकांना विना विजा करता येणार आहे। इराण सरकारने नुकताच यासाठी व्हिसा फ्री नीतीची घोषणा केलेली आहे। व्हिसा फ्री प्रवास हा केवळ पर्यटनासाठी असणार आहे। 6 महिन्यातून एकदा ही सुविधा प्रदान केली जाणार आहे। या व्हिसा फ्री नीतीनुसार पर्यटक हा इराणमध्ये 15 दिवसांपर्यंत राहू शकणार आहे। नुकताच श्रीलंका आणि थायलंड या देशांनी सुद्धा विजामुक्त प्रवास करण्याची सुविधा सुरू केलेली आहे। तर इराणने सुरू केलेला आहे। इराण राजधानी आहे तेहरान, चलन आहे इराणियन रियाल आणि राष्ट्रपती आहेत इब्राहिम रईसी। इराण हा जगातील सर्वात मोठा शिया मुस्लिम देश आहे। पुढचा प्रश्न पाहूया, नुकताच 6 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले मार्क फिलिप्स हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी गुयाना। गुयाना या देशाचे हे पंतप्रधान आहेत मार्क फिलिप्स आणि हे नुकताच 6 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत। तर गुयाना देशाचे पंतप्रधान मार्क फिलिप्स भारताच्या 6 दिवसीय यात्रेवर आलेले आहेत। काल संध्याकाळी नवी दिल्ली येथे त्यांचे आगमन झालेलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। या यात्रेदरम्यान दोन्ही देशातील संबंधांमध्ये मजबूती येणार आहे। दक्षिण अमेरिका उपखंडातील एक देश आहे हा गुयाना आणि या गुयानाचे पंतप्रधान जे आहेत 6 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत। तर गुयाना राजधानी आहे जॉर्जटाउन, चलन आहे गयानीज डॉलर, पंतप्रधान आहेत मार्क फिलिप्स आणि राष्ट्रपती आहेत मोहम्मद इरफान अली। पुढचा प्रश्न पाहूया, अहमद अवद बिन मुबारक हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए यमन। यमन या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत अहमद अवद बिन मुबारक। तर यमन देशाच्या राष्ट्रपती परिषदेने विदेश मंत्री असलेले अहमद अवद बिन मुबारक यांना नवे पंतप्रधान म्हणून नियुक्त केलेलं आहे। या अगोदरचे पंतप्रधान माईन अब्दुल मलिक सईद यांना यमन राष्ट्रपती परिषदेने बरखास्त केलेलं आहे। यमनचे सध्याचे राष्ट्रपती आहेत रशद अल अलिमी। यमन हा पश्चिम आशियातील एक देश आहे। याची राजधानी आहे सना, अस्थायी राजधानी आहे अदन, चलन आहे यमानी रियाल आणि राष्ट्रपती आहेत रशद अल अलिमी। पुढचा प्रश्न पाहूया, स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून कोणाला लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी PT उषा।
पी.टी. उषा ज्या आहेत यांना स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर पी.टी. उषा स्पोर्ट्स जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि दिल्ली स्पोर्ट्स जर्नलिस्ट यांच्याकडून लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पी.टी. उषा या भारताचे एक महान धावपटू आहेत. त्यांनी आशियाई खेळामध्ये 4 सुवर्णपदक आणि 7 कांस्य पदके जिंकलेली आहेत. त्यांना भारतीय ॲथलेटिक्सची सुवर्णकन्या म्हणून देखील ओळखले जातं. सध्या पी.टी. उषा या भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष आहेत. तसेच राज्यसभेच्या राष्ट्रपती नियुक्त सदस्य देखील आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम काय असणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, इंडोजिनियस टेक्नॉलॉजी फॉर डेव्हलप इंडिया ही यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम आहे. तर राष्ट्रीय विज्ञान दिन जो आहे देशामध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. भारतीय वैज्ञानिक सी.व्ही. रमन यांचा हा जन्मदिवस आहे आणि हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून देशात साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी यांचा जन्म झाला होता. या दिवसाच्या निमित्ताने हा राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. यावर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिवसाची ही थीम असणार आहे इंडोजिनियस टेक्नॉलॉजी फॉर डेव्हलप इंडिया. रामन इफेक्टच्या संशोधनासाठी यांना 1930मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारी 1987 साली साजरा केला गेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. ओलेग कोनेनेन्को हा कोणत्या देशाचा अंतराळवीर आहे ज्याने नुकताच सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, रशिया. रशियाचा हा अंतराळवीर आहे ओलेग कोनेनेन्को आणि याने नुकताच सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा जागतिक विक्रम हा केलेला आहे. तर रशियाचा अंतराळवीर ओलेग कोनेनेन्को सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम याच्या नावे झालेला आहे. टप्प्याटप्प्यामध्ये तो एकूण 879 दिवस अंतराळात राहिलेला आहे आणि हा एक जागतिक विक्रम आहे. या अगोदर हा विक्रम रशियाचाच अंतराळवीर जेनेडी पडल्का याच्या नावे होता. तो 878 दिवस 11 तास आणि 30 मिनिटे अंतराळात राहिलेला आहे. कोनेनेन्को यांना पुन्हा एकदा 5 जून 2024 रोजी अंतराळात पाठवले जाणार आहे. यानंतर ते अंतराळात 1000 दिवस राहणारे अंतराळवीर ठरणार आहेत. अंतराळ संशोधन संस्था आहे रोस्कोस्मोस याची स्थापना झालेली आहे 25 फेब्रुवारी 1992. मुख्यालय आहे मॉस्को, रशिया. प्रशासक आहेत युरी बोरिसोव. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच केंद्र सरकारने आरोग्य सचिव म्हणून यांची निवड केली आहे. प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, अपूर्व चंद्रा यांची नुकताच केंद्र सरकारने आरोग्य सचिव म्हणून निवड ही केलेली आहे. तर केंद्र सरकारने वरिष्ठ IAS अधिकारी आहेत अपूर्व चंद्रा यांना आरोग्य विभागाचे सचिव म्हणून नियुक्त केलेलं आहे. या अगोदर अपूर्व चंद्रा सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव होते. संजय जाजू यांना सूचना प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव नियुक्त केले गेलेलं आहे. सध्या केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत मनसुख मांडविया. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये सी सर्व्हायव्हल केंद्र सुरू केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, गोवा. गोवा या राज्यामध्ये हे केंद्र सुरू केलेलं आहे सी सर्व्हायव्हल केंद्र. पंतप्रधान मोदी आणि ONGC निर्मित सी सर्व्हायव्हल सेंटरचे उद्घाटन दक्षिण गोव्यामधील बेतुल या ठिकाणी केलं आहे. या केंद्रामार्फत समुद्री रेस्क्यू ऑपरेशनसाठी प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे. या केंद्रांच्या माध्यमातून दरवर्षी 10 ते 15,000 लोकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाकडून या कंपनीचा कारभार पाहिला जातो ONGCचा. सध्या या खात्याचे मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी. तर ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन स्थापना झालेली आहे 14 ऑगस्ट 1956. मुख्यालय आहे दिल्ली आणि अध्यक्ष आहेत अरुण कुमार सिंह. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.